नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे गणेश सावंत आणि आपल्या सर्वांचे द्रोण एज्युकेशन परिवारामध्ये स्वागत करतो. आज आपण जी महाराष्ट्र पोस्टची भरती आलेली आहे, आपण त्यामधील पोस्टमन, मेलगार्ड आणि MTS या पेपरमधलं सामान्य ज्ञान आज डिस्कस करणार आहे. आपण हळूहळू सर्वच पेपर डिस्कस करणार आहे. हे काही मेमरी बेस क्वेश्चन आहेत, जे की या अगोदरच्या काही परीक्षेला आलेले होते ते. म्हणजे अशी सेम जी एक्झाम आहे ही अदर राज्यामध्ये सुद्धा झालेली आहे. आपण त्या राज्यामधले जे काही पेपर आहेत त्या पद्धतीने डिस्कस करणार आहे आणि एक याच लेवलचे क्वेश्चन असतील असं नाहीये, कारण हा जो मी पेपर डिस्कस करतोय हा आहे आंध्र प्रदेश, MP, आंध्र प्रदेश पोस्टमन, मेलगार्ड आणि MTS चा हा झालेला होता 29/1/2017 रोजी हा पेपर झालेला आहे. आता 2017च्या परीक्षेची लेवल आणि या वर्षीची जी काही परीक्षेची लेवल आहे ही थोडीशी आताची जी लेवल असणार आहे एक्झामची ही थोडी हाय होणार आहे. त्यामुळं आपले जे काही क्वेश्चन्स वगैरे असतील याची लेवल सुद्धा काय होणार आहे तर थोडी वाढणार आहे. त्यामुळं या लेवल अनुसार आपल्याला इथं स्टडी करायची आहे. चला मग स्टार्ट करूया आपण या सेशनला. बघा आता जनरल अवेअरनेस आणि जनरल नॉलेज या याच्यावरती जे आहे तर आपल्याला 30 क्वेश्चन्स येणार आहेत. 100 क्वेश्चन पैकी आपल्याला याला 30 क्वेश्चन्स असणार आहेत या सेक्शनसाठी. आता यामध्ये आपल्याला विचारण्यात काय येणार आहे तर इंडियन जिओग्राफी, भारताचा जो भूगोल आहे हा आपल्याला इथे विचारण्यात येणार आहे. त्यानंतर सिविक्स जे आपलं नागरिकशास्त्र आहे ते, त्यानंतर जनरल नॉलेज, इंडियन कल्चर अँड फ्रीडम स्ट्रगल हे जे आहे तर हे याच्यामध्ये हिस्ट्री बद्दल आपल्याला विचारण्यात येणार आहे. त्यानंतर इथिक्सचा पार्ट असेल तो सुद्धा इथं विचारण्यात येणार आहे. तर असे यांनी जे काही ठरवून दिलेले टॉपिक आहेत यावरती 4 ते 8 क्वेश्चन्स असणार आहेत आणि 4 ते 8 मार्कासाठी हा पार्ट असणार आहे. यांनी जे काही ठरवून दिलेले आहेत त्याच अनुसार काही क्वेश्चन समोर सुद्धा आहेत. यानंतर स्पोर्ट्सशी रिलेटेड क्वेश्चन्स आहेत, त्याच्यामध्ये स्पोर्ट्सशी रिलेटेड सुद्धा दिसले. त्यानंतर जे आहे तर करंट अफेअर्सशी रिलेटेड सुद्धा आहे, चालू घडामोडीशी रिलेटेड सुद्धा याच्यामध्ये क्वेश्चन्स आपल्याला विचारण्यात आलेले आहेत. त्यानुसार आपल्याला हा सुद्धा पार्ट इथं करावा लागणार आहे. तर स्पोर्ट्सशी रिलेटेड सुद्धा क्वेश्चन्स आहेत आपल्याला इथे. मग आता बघा हा पेपर मी ॲज इट इज इथं घेतलेला आहे. थोडं इथे हा पेपरचा फोटो काढून टाकल्यामुळं दिसायला थोडंसं व्यवस्थित नसेल. तर बघा मित्र, आता यांनी विचारलेले की हा पेपर इंग्लिशमध्ये आहे, कारण लोकल लँग्वेजमध्ये सुद्धा तिथल्या हा पेपर अवेलेबल होता, पण ती आपल्याला कळणार नाही. त्यामुळे जो आहे तो मी इंग्लिशमध्ये घेतलेला आहे. पण हा 2 लँग्वेजमध्ये पेपर अवेलेबल होता त्या ठिकाणी. एक होता इंग्लिशमध्ये आणि दुसरा त्यांच्या लोकल लँग्वेजमध्ये. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये सुद्धा असेल. एक असेल इंग्लिश लँग्वेजमध्ये आणि दुसरा असेल लोकल लँग्वेज मराठीमध्ये. अशा पद्धतीने हा पेपर आपल्याला अवेलेबल असणार आहे. आता बघा, विच ऑफ द फॉलोइंग ॲब्रिव्हिएशन स्टँड फॉर द ऑर्गनायझेशन रिलेटेड टू इंडियन डिफेन्स फोर्स. इंडियन डिफेन्स फोर्स रिलेटेड खालीलपैकी कोणती ऑर्गनायझेशन आहे हे आपल्याला इथे विचारण्यात आलेलं आहे. तर ती आहे DRDO. इंडियन डिफेन्स रिलेटेड असलेली कोणती आहे DRDO. आता बघा मित्र, जे इंडियन डिफेन्स आहे मी याबरोबर तुम्हाला एक्सप्लेन सुद्धा करून सांगतो. बघा क्वेश्चन नंबर जो आपला फर्स्ट आहे तो आपण इथे डिस्कस करतो. यामध्ये इंडियन डिफेन्स फोर्स, इंडियन डिफेन्स फोर्स, इंडियन डिफेन्स फोर्सचं हेडक्वार्टर आहे न्यू दिल्ली या ठिकाणी, न्यू दिल्लीला आहे. त्यानंतर यांचे जे चीफ आहेत डिफेन्सचे, चीफ डिफेन्स जे असलेले ते आहेत जनरल बिपिन रावत. बिपिन रावत. त्यानंतर जे आहे तर या ठिकाणी डिफेन्स मिनिस्टर कोण आहेत तर सध्याचे डिफेन्स मिनिस्टर आहेत राजनाथ सिंग. राजनाथ सिंग हे आहेत. राजनाथ सिंग यांचा मतदारसंघ येतो मित्र हो लखनौमध्ये. लखनौ हा त्यांचा मतदारसंघ आहे आणि या लखनौचं जे निकनेम आहे टोपण नाव आपण त्याला म्हणतो सिटी ऑफ नवाब. सिटी ऑफ नवाब, नवाबांचे शहर असं म्हणण्यात येते. त्यानंतर आता लखनौ ही जी आहे तर कॅपिटल सुद्धा आहे. कोणत्या राज्याची आहे तर UPची आहे. मग आता UPचे गव्हर्नर कोण आहेत सध्याच्या तर ते आहेत आनंदीबेन पटेल. आनंदीबेन पटेल हे आहेत. त्यानंतर आता या ठिकाणचे जे हे आहेत CM ते आहेत योगी आदित्यनाथ. योगी आदित्यनाथ.
आता इथे जे हातसारचं प्रकरण झालेलं आहे त्यामुळं इथे जे आहे तर सध्या यूपी ही चर्चेमध्ये आहे. तर यावरून सुद्धा हे जे राज्य चर्चेमध्ये आहे त्यांचे सीएम, त्यांचे गव्हर्नर, त्या सिटीचे निकनेम किंवा त्या ठिकाणचे एअरपोर्ट वगैरे आपल्याला ते सुद्धा तिथं विचारू शकतात. त्यानंतर आता बघा DRDO आपल्याकडे काय मित्र, DRDO हे आपल्याला तिथं विचारण्यात आलेलं आहे. मग DRDOचं स्टँड फॉर काय, डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. हे असे जे स्टँड फॉर असतात तर मित्र, तर हे आपल्याला इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायचे, कारण आपल्याला हे इंग्लिशमध्येच विचारण्यात येतात, कारण त्यावरूनच आहे. आणि जो आपण ही तयारी करतोय याचं जे मटेरियल आहे हे आपल्याला स्टडी मटेरियल हे अवेलेबल कशामध्ये आहे तर मॅक्झिमम इंग्लिश आणि हिंदी या 2 लँग्वेजमध्ये आहे. मराठीमध्ये तितकं अवेलेबल नाही, पण पूर्णपणे तुम्हाला मराठीमध्ये अवेलेबल करून देण्याचा प्रयत्न इथे आम्ही करणार आहोत. आता बघा, या DRDOचं हेडक्वार्टर सुद्धा कुठे तर न्यू दिल्लीला आहे. हेड ऑफिस जे आहे यांचं ते सुद्धा कुठे तर न्यू दिल्लीला आहे. त्यानंतर यांचे जे चेअरमन आहेत, ते आहेत डॉक्टर जी सतीश रेड्डी. डॉक्टर जी सतीश रेड्डी हे आहे यांचे चेअरमन. आता बघा, सध्या DRDOने जे आहे तर एक जे क्षेपणास्त्र आहे ह्याची चाचणी घेतलेली होती, जे की आहे निर्भय क्षेपणास्त्र. सध्या काय आहे की इंडिया आणि चायना यांच्या बॉर्डरवरती खूप वाद निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे जे आहे तर सध्या चायनाने आपली जी पूर्ण फोर्स आहे ती भारताच्या बाउंड्री लगत आणून ठेवलेली आहे. त्यामुळं भारताने सुद्धा यामध्ये आपण कुठं कमी नसावं यासाठी आपले जे क्षेपणास्त्र आहे, जी आपली फोर्स आहे ते पूर्णपणे आपल्या बॉर्डरवरती तिथे नेऊन ठेवलेले. आता जे निर्भय आहे या निर्भय क्षेपणास्त्राचं जे आहे तर 12 ऑक्टोबर 2020 ला हे क्षेपणास्त्र जे आहे तर हे चाचणीसाठी टांगले, पण त्या ठिकाणी 8 मिनिटांमध्येच ही चाचणी रद्द करण्यात आलेली होती, कारण याच्यामध्ये तांत्रिक बिघाड आलेली होती त्यामुळे. आणि मागील 35 दिवसामध्ये जवळजवळ 35 डेजमध्ये मागच्या यांनी जे आहे DRDOनी तर ते 10 क्षेपणास्त्र जे आहेत यांची टेस्ट केलेली आहे. सरासरी दर 4 दिवसांनी एका क्षेपणास्त्राची हे टेस्ट करतायत, चाचणी करतायत. त्यामध्ये मग ब्राह्मोस असेल, निर्भय असेल, आकाश असेल, त्यानंतर रुद्रम 1 असेल, अशा यांची जी आहे तर ती टेस्ट घेतात. त्यानंतर बघा आता मित्रो, याच मध्ये आपल्याला ऑप्शन दिसत होतं दुसरं, म्हणजे ऑप्शन आहे बी आपल्याकडे. ते RDSO काय आहे, RDSO काय आहे ते बघा. आता RDSO काय आहे ते, आता ते आहे रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन. आता हे कशाशी रिलेटेड आहे, हे रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन हे आहे रेल्वेशी रिलेटेड मित्र. हे आहे रेल्वे ऑर्गनायझेशनशी रिलेटेड, रेल्वे डिपार्टमेंटशी रिलेटेड, रेल्वे बोर्डशी रिलेटेड आहे. आता हे जे आहे रेल्वे बोर्डशी रिलेटेड आहे. मग रेल्वेचं सुद्धा हेडक्वार्टर कुठे मिळेल तर ते आहे न्यू दिल्लीला. त्यानंतर रेल्वे बोर्ड जे आहे, आता जे मी हे सांगितलेले की रिसर्च डिझाईन अँड स्टँडर्ड ऑर्गनायझेशन यांचं जे हेडक्वार्टर आहे, यांचं हेडक्वार्टर आहे लखनौमध्ये. यांचं हेडक्वार्टर कुठे, लखनौ UPला आहे. त्यानंतर आता बघा की रेल्वे मिनिस्टर कोण आहेत मित्र, तर रेल्वे मिनिस्टर आहेत आपले पियुष गोयल. कोण आहेत तर पियुष गोयल हे आहे. आता पियुष गोयल हे राज्यसभेवरती आलेले आहेत मित्र. राज्यसभेवरती कुठून आलेत, आपल्या महाराष्ट्रामधून. हे महाराष्ट्रामधून काय आहे तर हे राज्यसभेवरती आहे पियुष गोयल. त्यानंतर आता बघा या ठिकाणी हे जे रेल्वे बोर्ड आहे याचे चेअरमन कोण आहेत, रेल्वे बोर्डाचे चेअरमन अँड CEO हे जे आहेत ते आहेत विनोद कुमार यादव. हे आहेत विनोद कुमार यादव. मित्रो, हे सांगता वेळेस तुम्ही नोट डाऊन सुद्धा करत चला, म्हणजे तुम्हाला सुद्धा त्या संदर्भात ती माहिती मिळेल. आता बघा आपण येऊया क्वेश्चनकडे. इथे जे आहेत त्या क्वेश्चनकडे आपण येऊया. आता बघा इथे दुसरा क्वेश्चन दिसतोय आपल्याला, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट द करेक्टली मॅच. खालीलपैकी कोणतं करेक्ट मॅच होत नाहीये. आता हे त्यांचे फाउंडर मेंबर
किंवा त्यांचे जे आहे तर या ठिकाणी सीईओ देण्यात आलेले आहे सध्याच्याला. तर या ठिकाणी जे ऑप्शन ए आहे हे मॅच होत नाही, कारण अजीम प्रेमजी हे विप्रोशी रिलेटेड आहेत, इन्फोसिसशी नाही. मग यांनी आपल्याला अशा मॅच द पेअर सुद्धा इथं देण्यात आलेल्या होत्या, तर त्यावरून आपल्याला कोणत्या कंपनीचं कोण फाउंडर आहे हे सुद्धा इथं थोडक्यात लक्षात ठेवावं लागणार आहे, कारण त्यावरती सुद्धा इथं प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता बघा, जे अजीम प्रेमजी आहेत हे कशाशी रिलेटेड आहेत मित्र, तर विप्रोशी रिलेटेड आहेत. अजीम जे प्रेमजी आहेत हे आहेत विप्रोशी रिलेटेड, आणि विप्रो ही IT सेक्टर मधली कंपनी आहे. कशामधली? IT सेक्टर मध्ये, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मधली. त्यानंतर आता सध्या जे आहे तर विप्रोचं हेडक्वार्टर कुठे मित्र, तर ते आहे बेंगलोरला, बेंगलोर किंवा बेंगलोर या ठिकाणी. ओके. त्यानंतर जे आहे तर सध्याचे चेअरमन कोण आहेत मग या विप्रो कंपनीचे, तर यांचे चिरंजीव ऋषभ प्रेमजी हे आहेत. अगोदर अजीम प्रेमजी हेच होते. त्यानंतर आता बघा तिथं ऑप्शन दिलेलं होतं इन्फोसिस. मग सर इन्फोसिस कोणाशी रिलेटेड आहे? सर जी इन्फोसिस आहे ही IT सेक्टर कंपनीच आहे, पण याचे चेअरमन जे आहेत ते आहेत नंदन निलेकनी. यांचे जे चेअरमन आहेत ते कोण आहेत मित्र, ते आहेत नंदन निलेकनी. त्यानंतर आता बघा, हे इन्फोसिसचं हेडक्वार्टर कुठे आहे सर? या इन्फोसिसचं हेडक्वार्टर आहे बेंगलोर या ठिकाणी. कुठे मित्र? बेंगलोर कर्नाटक या ठिकाणी. ओके. देन बघा, आता आपण येऊया थर्ड क्वेश्चन कडे. इथं दिसतोय आपल्याला थर्ड क्वेश्चन. द लार्जेस्ट कंट्री इन द वर्ल्ड बाय द जॉग्राफिकली एरिया इज. आता जगामध्ये ज्यांचं क्षेत्रफळ जास्त आहे अशी कोणती कंट्री आहे हे आपल्याला इथे विचारण्यात आले. तर रशिया ही कंट्री आहे. याचं उत्तर काय आहे मित्र? रशिया. आता बघा, रशिया जी कंट्री आहे त्या रशिया कंट्रीने क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून नंबर 1 लागतो. जसं क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून भारताचा कितवा, तर 7वा नंबर लागतो. मग या रशियाची कॅपिटल काय आहे मित्र, तर त्याची आहे मॉस्को. मॉस्को ही कॅपिटल आहे. आणि करन्सी काय आहे मित्र, तर रुबेल ही करन्सी आहे. आता सध्या यांचे चर्चेमध्ये व्यक्तिमत्व असलेलं ते आहे कोण हो, तर यांचे प्रेसिडेंट कोण आहेत मग, ते व्लादिमीर पुतिन हे आहेत. हे सध्या चर्चेमध्ये आहेत, कारण त्यांनी जी लस आलेली होती त्या ठिकाणी, ती जी लस काढलेली आहे रशियाने, या लसीचं पहिली जी टेस्ट केलेली हे आपल्या मुलीवरती टेस्ट केलेली होती यांनी. तर त्यानुसार हे. त्यानंतर भारत आणि रशिया यांच्यामध्ये आता काही रिसेंटली करार सुद्धा झालेले, ते सुद्धा तुम्हाला इथं लक्षात ठेवावं लागेल. आता बघा सर, इतकंच नाही, आम्हाला अजून सांगा की कोणकोणत्या कंट्री येतात ते याच्यामध्ये. मग आता बघा मित्र, फर्स्ट क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून कोण येते? रशिया येते. रशिया सगळ्यात जास्त. त्यानंतर दुसरं असलेलं सेकंड नंबरला कोण येते क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून? कॅनडा येते. मित्र तिसरं कोण येते? तर मग चायना येते. मित्र चौथं कोण येते? तर US येते. US म्हणजे कोण? अमेरिका. अमेरिका येते. ओके. मग सर पाचवं कोण येते? सर पाचवं येते ब्राझील. ओके सर, पाचवं ब्राझील. त्यानंतर 6 नंबरला कोण येते सर? 6 नंबरला येते ऑस्ट्रेलिया. ओके. त्यानंतर बघा आता 7 नंबरला कोण हो? आपला इंडिया. ओके, भारत. देन बघा, आता नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला इथे डिस्कस करायचं आहे. आता नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणते मित्रो, तर या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे द लेटर ऑफ द वर्ड द बारडोली सत्याग्रह, जो की 1928 मध्ये झालेला होता. जो बारडोली सत्याग्रह आहे याचं लीडर कोण होते, म्हणजे नेतृत्व कोणी केलेलं होतं? तर आता हा जो बारडोली सत्याग्रह आहे याचं नेतृत्व केलेलं होतं सरदार वल्लभभाई पटेल यांनी. कोणी केलेलं होतं मित्र? सरदार वल्लभभाई पटेल यांनी बारडोली जो सत्याग्रह होता याचं नेतृत्व. आता बघा, हा तर कधी झाला? जून 1928 मध्ये झाला. कोणता सत्याग्रह? बारडोली सत्याग्रह. आता हा सत्याग्रह कशासाठी झाला होता मित्रो, तर इंग्रजांनी जो शेतकऱ्यांवरचा शेतसारा आहे हा 30% त्या ठिकाणी वाढवलेला होता, आणि त्यामुळं या ठिकाणी जो आहे तर हा सत्याग्रह करण्यात आलेला होता. तर याचं नेतृत्व कोणी केलेलं होतं? सरदार वल्लभभाई पटेल यांनी, बारडोली सत्याग्रहाचं. आता हा सत्याग्रह सर कोणत्या राज्यात झालेला होता? सर गुजरात राज्यात झालेला होता. हा कोणत्या राज्यात होता? गुजरात राज्यात झालेला होता.
सर मग आता हे जे बारडोली आहे हे कुठे येते? सर गुजरातमध्येच येते. पण कोणत्या जिल्ह्यात येते? सर सुरत जिल्ह्यामध्ये येते. या सुरत डिस्ट्रिक्ट मध्ये हे येते. मग आता हे जे सुरत डिस्ट्रिक्ट मध्ये येते, तर हा जो बारडोली सत्याग्रह आहे, सविनय कायदेभंग जो सत्याग्रह होता, याचाच एक पार्ट इथं हा मानण्यात येतो. यानुसार हा करण्यात आलेला होता. जो बारडोली नावाचं गाव आहे इथे. किती टक्क्यानं शेतसारा वाढवला? 30%. मग हा सत्याग्रह केला तर याचा काही फरक पडला होता का? हो. मग तो किती टक्क्याने लावण्यात आलेला होता? तर तो 22%. मग शेतसारा हा 22% तिथं वाढवण्यात आलेला होता. सर आता तुम्ही म्हटले सरदार वल्लभभाई पटेल. हो मित्र, आताच मी म्हटलं सरदार वल्लभभाई पटेल हे यांचे नेतृत्व करत होते. मग सर त्यांना काय म्हणण्यात येते? तर ते भारताचे लोह पुरुष आहेत. त्यांना भारताचे लोह पुरुष म्हणतात. ओके, भारताचे लोह पुरुष. आणि सरदार ही पदवी त्यांना दिलेली आहे. ओके, सरदार ही पदवी त्यांना दिलेली आहे. आता त्यांची एक स्टॅच्यू ऑफ युनिटी आलेली आहे, ही आलेली आहे. म्हणजे हा जो त्यांचा पुतळा आहे तो उभारण्यात आलेला आहे. सर हा कुठे आहे हो? तर हा आहे गुजरातमध्ये. मग हा बघा मित्रो, 31 ऑक्टोबर 2018ला हे त्याचं उद्घाटन करण्यात आलेलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. आता हा कोणत्या शहराजवळ आहे सर? राजपिंपळा या शहराजवळ आहे. राजपिंपळा या शहराजवळ. कोणत्या नदीवर? नर्मदा नदीच्या तिथे. नर्मदा नदी. सर तिथं एक तर डॅम आहे, धरण आहे तिथे. हो मित्र, कोणतं आहे? मग त्याच धरणाचं नाव आहे सरदार सरोवर डॅम. सरदार सरोवर डॅम, धरण हे नाव आहे त्याचं. ओके, मग आता हे जर आहे सर, तर या ठिकाणी आहे, याच्यावरती विचारू शकता. सर मग आता याच्यावरती कसं काय प्रश्न विचारणार आम्हाला? हो मित्र, कसं काय विचारणार? कारण जगातील सर्वात मोठा पुतळा आहे तो, उंची अनुसार सर्वात मोठा पुतळा आहे. मग सर याची हाईट किती? 182 मीटर मित्र. 182 मीटर हाईट आहे. हा हाईट अनुसार जगातील सगळ्यात मोठा पुतळा आहे. कोणता? सरदार वल्लभभाई पटेल यांचा. मग सर अजून आम्हाला काही इथं प्रश्न डिस्कस करायचे? हो. मग आता बघा, आता जे आपलं सूर्यग्रहण लागते याच्यामध्ये नेमकं काय होते ते यांनी इथं विचारण्यात आलेलं आहे. की यांनी विचारलेले, जो की इक्लिप्स ऑफ द सन टेक द प्लेस वेन द मून पासेस बिटवीन द सन अँड अर्थ, या संदर्भात सगळं काही मी तुम्हाला डिस्कस करून सांगतो. बघा मित्र, आता यांनी इथं काय म्हटलेले ते आता सूर्यग्रहण कधी लागते? मराठीत सांगायचं झालं सोपं तर सूर्यग्रहण, आपल्या सर्वांना सूर्यग्रहण म्हणजे माहिती, पटकन आपल्याला लक्षात येते. मग आता जेव्हा सूर्य, चंद्र आणि पृथ्वी हे साधारण सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होते. म्हणजे सर कसं? आम्हाला नाही कळालं. मग बघा आता मित्र, इथं आहे सन, सूर्य. ओके, त्यानंतर इथे आहे चंद्र. ओके सर, इथे आहे चंद्र. मून. ओके सर. मग सर इथं आहे पृथ्वी. हो सर, इथं आहे अर्थ, पृथ्वी. मग आता जेव्हा सूर्य आणि पृथ्वी यांच्यामध्ये कोण आलेले आहे मित्र? चंद्र आलेले आहे. मग या वेळेस काय असते? सूर्यग्रहण. मग सर हे काय असं नेहमीच घडते का? नाही. हे कधी घडते? तर हे अमावस्येलाच. मग सूर्यग्रहण हे अमावस्येलाच असते, हे लक्षात राहू द्यायचं मित्र. कारण सूर्यग्रहण कधी असते? तर फक्त अमावस्येला असते. कारण त्यावरती आपल्याला विचारतात, अमावस्येलाच असते. ओके, मग सर आता तुम्ही सूर्यग्रहण सांगितलं, मग सूर्यग्रहणाचे प्रकार सांगा. घ्या मित्र, सूर्यग्रहणाचे प्रकार मग किती येतात? 3 प्रकार आहेत चंद्र. मग त्यामध्ये कोणतं आहे मित्र? खग्रास सूर्यग्रहण. त्यानंतर दुसरं असलेलं कोणतं आहे मित्र? खंडग्रास. त्यानंतर तिसरं कोणतं आहे मित्र? कंकणाकृती. ओके, हे झाले सर 3. आता हे जे खग्रास आहे ना, यालाच म्हणतात तेजोलय. कोणतं? तेजोलय हे म्हणतात. ओके सर, आता तुम्ही मग सूर्यग्रहण सांगितले, मग चंद्रग्रहण पण सांगा. त्याला कशाला मागे ठेवता? हो, मग बघा आता चंद्रग्रहण पण. मग चंद्रग्रहण बघा आता मित्र, चंद्रग्रहण. मग आता जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, म्हणजे आता पृथ्वी काय होते? सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते, तेव्हा काय असते मित्र? तर चंद्रग्रहण असते. म्हणजे तेव्हा पृथ्वीची सावली चंद्रावर पडल्याने चंद्रग्रहण दिसते. आता चंद्रग्रहण कधी दिसते मित्र? तर पौर्णिमेला. बघा मग आता
इथं कसं होते ते, इथं आहे सन, ओके सर. मग इथं आहे अर्थ, पृथ्वी आपली, हे सूर्य, हे पृथ्वी, आणि इकडे काय असणार आहे मित्र, तर या ठिकाणी असणार आहे मून. तेव्हा काय असते मित्र, चंद्रग्रहण. आता सूर्य आणि चंद्र यांच्यामध्ये कोण आलेले आहे मित्र, तर पृथ्वी, अर्थ आलेली आहे. त्यामुळे इथं काय झालं, चंद्रग्रहण. सर मग चंद्रग्रहण कधी असते, तर चंद्रग्रहण फक्त पौर्णिमेलाच असते. चंद्रग्रहण कधी असते मित्र, तर पौर्णिमेला चंद्रग्रहण. त्यानंतर सर चंद्रग्रहणाचे प्रकार सांगा. हो, चंद्रग्रहणाचा पहिला जो प्रकार आहे तो आहे खग्रास चंद्रग्रहण, आणि सर दुसरा आहे खंडग्रास चंद्रग्रहण. हे दोनच चंद्रग्रहण आहेत फक्त मित्र. ओके, चला मग आता नेक्स्ट क्वेश्चन कडे येऊया आपण आतापर्यंत 5 क्वेश्चन डिस्कस केले. असे त्यांच्या याच्यामध्ये टोटल किती क्वेश्चन्स होते, तर 25 क्वेश्चन होते. मग सर आपल्याला किती येणार आहेत, तर 30 येणार आहेत आपल्याला, कारण तसं देण्यात आलेलं आहे. आता बघा मित्र, जो की 6वा क्वेश्चन आहे, मी त्याच्याकडे येतो. या 6व्या क्वेश्चन कडे यामध्ये विचारण्यात आलेले जे की मॅग्नेटिक इलेक्ट्रिकल पोटेन्शियल आहे, तर ते कोणतं आहे, तर ते कोणतं असणार आहे मित्र, तर ते आहे मॅग्नेशियम. त्याचं उत्तर काय आहे मित्र, मॅग्नेशियम. आता या संदर्भात सुद्धा मी डिस्कस करतोय. बघा आता इथं आपण डिस्कस करूया. आता बघा मॅग्नेशियम, आता मॅग्नेशियमची जी संज्ञा आहे ती आहे Mg. ओके, Mg याने दर्शवतात. त्यानंतर सर त्यांचा अनुक्रमांक सांगा. सर त्यांचा अनुक्रमांक आहे मॅग्नेशियमचा 12. सर धातुरूप रासायनिक पदार्थ आहे, हा कोणता पदार्थ आहे, तर हा आहे धातुरूप रासायनिक पदार्थ. कोण हो, तर ते आहे मॅग्नेशियम हे पदार्थ. त्यानंतर सर मॅग्नेशियम हा रुपेरी शुभ्र रंगाचा आहे. कसा आहे, रुपेरी शुभ्र रंगाचा आहे. मॅग्नेशियमचा रंग कसा असतो, तर रुपेरी शुभ्र रंग असतो. त्यानंतर आणि हा हलका धातू आहे, अगदी हलका धातू आहे. हा काय आहे, तर हलका धातू आहे. ओके, त्यानंतर सर मॅग्नेशियमचा वितळण बिंदू किती आहे, सर त्याचा आहे 650 डिग्री सेल्सिअस. तरी पण तो काय होतो की तो 550 डिग्री सेल्सिअसलाच वितळायला सुरुवात होते. सर यांची इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं आहे, सर यांचं इलेक्ट्रॉन जे स्वरूपन आहे ते कसं आहे, तर ते सर असं आहे 282 असलेलं 282 आहे. सर आता बघा इथं आपल्याला दुसरं ऑप्शन दिसेल. दुसरं ऑप्शन कोणतं या ठिकाणी, तर ते आहे मॅग्नीज. आता या थोडक्यात ते सगळ्या ऑप्शन बद्दल आपण इथं डिस्कस करूया. ते कोणतं आहे, तर मॅग्नीज. मग आता हे जे काही मॅग्नीज आहे सर, ह्याच्याबद्दल पण आम्हाला थोडक्यात माहिती सांगा. हो मित्र, सांगतो. याची संज्ञा जी आहे ती आहे Mn. आणि यांचा जो अनुक्रमांक येतो तो कितवा येतो सर, अनुक्रमांक तो येतो 20. त्यानंतर हे मूलद्रव्य आहे, हे स्थायू रूपात आहे, सॉरी घन, सॉलिड. ओके, आणि मॅग्नेशियम सुद्धा काय सॉलिडच आहे. हा एक धातू आहे, कोणता, मॅग्नीज हा एक धातू आहे आणि ते एक मूलद्रव्य पण आहे. आता याची इलेक्ट्रॉन स्वरूपन कसे असते सर, 2 8 13 2 असं आहे त्याचं इलेक्ट्रॉन स्वरूपात. सर कॅल्शियम नेक्स्ट जे ऑप्शन होता आपल्याकडे ते काय होतं सर कॅल्शियम होतं. मग सर कॅल्शियम बद्दल सांगतो. कॅल्शियमची संज्ञा काय आहे, तर Ca. यांचा अनुक्रमांक काय आहे, अनुक्रमांक सॉरी मॅग्नीजचा जो अनुक्रमांक होता तो आहे मॅग्नीजचा 25. मॅग्नीजचा 25 आहे आणि कॅल्शियमचा जो आहे तो आहे 20. ते थोडं बाय मिस्टेक झालेले. त्यानंतर आता बघा जो कॅल्शियम आहे तो तिथं फक्त एक करेक्शन करून घ्या तितकं. त्यानंतर आता जो कॅल्शियम आहे, कॅल्शियमचा अनुक्रमांक किती आहे मित्र, 20 आहे. त्यानंतर हे एक मूलद्रव्य आहे आणि याचं इलेक्ट्रॉन स्वरूपन कसं आहे, 2 8 8 2 असं आहे इलेक्ट्रॉन स्वरूपात. त्यानंतर आयरन, त्याला आपण काय म्हणतो, लोखंड किंवा लोह, याचं काय Fe ही संज्ञा आहे. त्यानंतर अनुक्रमांक काय आहे त्याचा, सर अनुक्रमांक आहे 26. हे एक धातुरूप मूलद्रव्य आहे. हे काय, एक धातुरूप मूलद्रव्य आहे. ओके, मूलद्रव्य आहे.
त्यानंतर सर याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन काय आहे, त्याचे इलेक्ट्रॉन स्वरूपन आहे 2, 8, 14 आणि 2. ओके, तर बघा आता मित्रो आपण येऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे. आता 7व्या नंबरचा क्वेश्चन आपण इथे डिस्कस करतोय, 7 नंबरचा. आता 7 नंबरचा क्वेश्चन काय म्हणतो, व्हॉट इज द एक्सपेन्शन ऑफ द FDI. आता FDI चं स्टँड फॉर काय आहे, लॉंग फॉर्म काय ते सांगायचं आपल्याला. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट आहे. जी फॉरेनचे लोक आहेत ते आपल्या इथं डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करतात, त्याला आपण काय म्हणतो, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असलेलं FDI. ओके, तो आपण नंतर डिटेल्स मध्ये डिस्कस करणार आहे, किती टक्के आहे, काय आहे, कशा पद्धतीने असतो FDI, कशा पद्धतीने इन्व्हेस्ट कशा पद्धतीने करता येतो, ते सगळं काय आपण नंतर डिस्कस करूया. आता बघा त्यानंतर आहे कंप्लीट द सिरीज. हा रिझनिंगचा क्वेश्चन इथं आलेला आहे मित्रो, तरी पण आपण याला डिस्कस करूया. बघा आता यांच्यामध्ये यांनी काय दिलेले ABD, त्यानंतर इथं क्वेश्चन मार्कच्या जागी काय येईल आणि नंतर काय देण्यात आलेले K. आता बघा A आणि B या दोघांमध्ये कितीचा फरक आहे मित्रो, 1चा फरक आहे. त्यानंतर B च्या नंतर काय आहे तर C कितीचा आहे, 1 सोडलेला आहे. इथं काहीच नाही सोडलेलं, इथं 1 सोडलेला आहे. त्यानंतर इकडे किती असतील समोर, तर 2 आहे. मग आता बघा D च्या नंतर EF हे 2 सोडले, नंतर कोण येणार आहे मग G, तर याचं उत्तर काय असेल G. त्यानंतर बघा आता इथं 3चा गॅप आहे, तर त्या पद्धतीने त्यांनी तिथं गॅप दिलेले. त्यानंतर बघा आता इज द क्रिएटर ऑफ द रॉक गार्डन इन द चंदीगड. आता जे रॉक गार्डन आहे हे कुठे मित्र, तर हे चंदीगड मध्ये आहे. आणि याचे क्रिएटर म्हणजे याला क्रिएट करणारा व्यक्ती कोण आहे, तयार करणारा व्यक्ती, तर ते कोण आहे, तर नेक चंद हे आहे मित्र. यांची खूप इंटरेस्टिंग कहाणी आहे. यांनी जवळजवळ एक 12 ते 13 वर्ष कोणत्याच ऑफिसर्सला माहित नव्हतं, म्हणजे हे एक गव्हर्नमेंट ऑफिसर होते, तर यांनी कोणालाही कळू दिलेलं नाही की हे एक अशा पद्धतीचं गार्डन तयार करतात. ते हे जे गार्डन आहे मित्र हे 40 एकरामध्ये आहे. किती एकरामध्ये मित्र, 40 एकरामध्ये आहे हे जे गार्डन आहे ते. आणि 1957 ला त्यांनी तयार केलेलं गार्डन आहे हे 40 एकरामध्ये. कोणी केलेलं आहे, नेकचंद यांनी हे गार्डन तयार केलेलं आहे. गव्हर्नमेंटनी जेव्हा यांनी हे गार्डन क्रिएट केलेलं होतं तेव्हा याला नकार दिलेला होता, याला तोडून टाकण्यासाठी सांगण्यात आलेलं होतं, पण नंतर याला मग मान्यता देण्यात आलेली आहे. सर आता या व्यक्तीने गार्डन कसं तयार केलं की इतकं चर्चेमध्ये आहे. यांनी काय केलेलं आहे, तुटलेल्या फुटलेल्या सामानांनी आणि कचऱ्यांनी हे गार्डन तयार केलेलं आहे. ज्या कोणत्या वस्तू वगैरे खराब झालेल्या होत्या, ज्या टाकाऊ वस्तू आहेत त्याच्यापासून यांनी हे गार्डन बनवलेलं आहे. त्याच्यामुळे हे गार्डन फेमस आहे. आता बघा मित्रो इथं 1984 मध्ये पद्मश्री पुरस्कार दिलेला आहे त्यांना. कोणता पुरस्कार, 1984 मध्ये कोणाला दिला मित्रो, नेकचंद यांना देण्यात आलेला आहे. पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. आता सर याच्यामध्ये त्या पुपुल जयकर आहेत का, मग ह्या कोण आहेत, तर ह्या इंग्लिश लेखिका आहेत, हे लेखन करतात ह्या इंग्लिशमध्ये. त्यानंतर अजून या ठिकाणी जे आहेत बाकीचे व्यक्ती असलेले इथले जे ल कॉर्बुझिए आहेत, यांना आधुनिक वास्तुशास्त्राचे जनक मानले जाते. कोणाला मित्र हो, ऑप्शन बी असलेले ल कॉर्बुझिए यांना. ओके, यांना आधुनिक वास्तुशास्त्राचे जनक मानतात. त्यानंतर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, विच ऑफ द फॉलोइंग इज द फास्टेस्ट बर्ड इन द वर्ल्ड. याचं आन्सर आहे सी, ए आन्सर असलेलं. त्या संदर्भात सुद्धा आपण नंतर डिस्कस करणारे. बर्ड वगैरे राज्यांचे लक्षात ठेवा, यावरून तुम्हाला एक आयडिया येईल की ते काय काय आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे ते. आता बघा आपण येऊया क्वेश्चन नंबर 11 कडे. हु इज द फर्स्ट इंडियन वुमेन टू विन द गोल्ड इन एशियन गेम इज द 14 मीटर रन. आता यांनी काय म्हटलेलं आहे की 40 मीटर रनिंग मध्ये गोल्ड मेडल कोणी मिळवलेले एशियन गेम मध्ये असले त्या महिला कोणत्या आहेत, जे यांनी पदक मिळवले त्या फर्स्ट, ते आहेत कामलजीत संधू. ह्या आहेत कामलजीत संधू असलेल्या. ह्या कुठून येतात सर, ह्या येतात पंजाब मधून. ह्या कुठून येतात, पंजाब मधून. सर ह्या पहिल्या महिला आहेत की ज्यांनी इथं ऍथलेटिक्स मध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. त्यांनी 1970 मध्ये हे गोल्ड मेडल मिळवलेलं होतं, ज्यावेळेस हे बँकॉक एशियन गेम होते, म्हणजे हे बँकॉक मध्ये एशियन गेम झालेले होते त्यावेळेस. आणि 400 मीटर रेस मध्ये सर यांनी 400 मीटरची रेस किती सेकंदात पार केली, सेकंदात, मिनिटात नाही मित्र, कशात, सेकंदात. 400 मीटरचं जे डिस्टन्स आहे ते 57.3 सेकंदामध्ये यांनी पार केलेलं होतं. आता
ते केल्याच्या नंतर यांना 1970ला हे झालं आणि लगेच 1971ला काय दिलं मित्रो, यांना पद्मश्री अवॉर्ड दिला. कोणता? पद्मश्री अवॉर्ड. का? तर ह्या पहिल्या महिला होत्या की ज्यांनी इथं एशियन गेम मध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं होतं असं. त्यामुळे आता ज्या या ठिकाणी तुम्हाला एक ए नंबरचं ऑप्शन दिसते, MD वालसमा. आता ह्या जे आहेत तर ह्या सेकंड महिला आहेत की ज्यांनी एशियन गेम मध्ये गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. आणि ह्या कुठून येतात मित्र? केरळमधून येतात. हे कुठून येतात? केरळमधून. आता आपल्याला इथे दिसते पीटी उषा, हे ऑप्शन बी दिसते आपल्याला. कोण दिसते? पीटी उषा. ह्या सुद्धा रनर आहेत इंडियाच्या, धावपट्टू. यांना काय म्हणण्यात येते सर? यांना म्हणण्यात येते गोल्डन गर्ल. यांना काय म्हणण्यात येते? गोल्डन गर्ल. ह्या कुठून येतात सर? केरळमधून आहेत, केरळमधून. अजून त्यांना काय म्हणण्यात येते? पीटी उषा भारतीय ट्रॅक आणि मैदानाची राणी असे सुद्धा म्हणण्यात येते. आणि 100 मीटर, 200 मीटर आणि 400 मीटर अशामध्ये या शर्यतीमध्ये त्यांनी धाव घेतलेला आहे, सहभाग घेतलेला आहे. त्यानंतर अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला होता पीटी उषा यांना. 1983 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार देण्यात आलेला आहे. आणि 1985 मध्ये पीटी उषा यांना पद्मश्री पुरस्कार देण्यात आलेला आहे. त्यानंतर अश्विनी नाचप्पा हे सुद्धा ऍथलेटिक्सशी रिलेटेड आहेत आणि यांना सुद्धा 1988 मध्ये अर्जुन अवॉर्ड देण्यात आलेला आहे. 1988 मध्ये त्यांना अर्जुन अवॉर्ड देण्यात आलेला आहे. आपण आता डिस्कस करूया मित्र क्वेश्चन नंबर 12 असलेला. विच ऑफ द फॉलोइंग प्लॅनेट शो द फेस लाईक द मून. आता या ठिकाणी सेम त्या मून सारखंच असलेलं तसं कोण आहे? तर व्हीनस हे आहे, व्हीनस. ओके, ऑप्शन बी. यामध्ये आपण ज्याला म्हणतो शुक्र ग्रह. शुक्र ग्रह आपल्याला सकाळी सकाळी दिसतो. कारण आपल्या गावाकडचे जे लोक असतात ते म्हणतात शुक्राची चांदणी दिसली का, म्हणजे ती कधी दिसते? सकाळी आणि संध्याकाळी, अशा दोनच टायमाला दिसते. मालिकेमधील शुक्र हा सूर्यापासून जवळ येणारा दुसरा ग्रह आहे आणि बुध हा सूर्यापासून सर्वात जवळ येणारा पहिला ग्रह आहे. त्यानंतर शुक्र पृथ्वीपासून जास्त जवळ आहे. शुक्र जो आहे तो पृथ्वीपासून काय जास्त जवळ आहे. आकाशात नेहमी सूर्याच्या दिशेकडे दिसतो. कोणता? शुक्र ग्रह. त्यानंतर आपण येऊया नेक्स्ट क्वेश्चन कडे, क्वेश्चन नंबर 13 कडे. आता बघा क्वेश्चन नंबर 13 या ठिकाणी चाम जो डान्स आहे हा कोणत्या स्टेटचा आहे? तर हा जो चाम डान्स आहे मित्र हा आहे सिक्कीमचा, सिक्कीम राज्याचा डान्स आहे. त्यानंतर बघा आता इथं केरला आहे. केरलाचा कोणता आहे मित्र? कथकली डान्स पण विचारणार तिथं. त्यानंतर मोहिनीअट्टम हे सुद्धा आहे. त्यानंतर बघा आता क्वेश्चन नंबर 14. क्वेश्चन नंबर 14 मध्ये काय विचारण्यात आलेले आहे? इजिप्तची कॅपिटल विचारण्यात आलेली आहे आपल्याला. मग इजिप्तची कॅपिटल काय मित्र? कैरो आहे. इजिप्तची कॅपिटल आहे कैरो. आणि इजिप्तची करन्सी काय मित्र? पाऊंड आहे, पाऊंड. त्यानंतर ऑप्शन असलेलं ए बिश्केक ही जी आहे तर किर्गिझिस्तान यांची कॅपिटल आहे. आणि या ठिकाणी सध्या प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे, पॉलिटिकल या ठिकाणी थोडंसं प्रॉब्लेम चालू आहे. आपण तो एक नेक्स्ट लेक्चरमध्ये एखाद्या डिस्कस करूया. त्यानंतर क्वेश्चन नंबर 15चा आहे चाणक्यांचं रिअल नेम काय होतं? तर त्यांना कौटिल्य म्हणायचे. चाणक्यांचं रिअल नेम काय होतं? तर कौटिल्य. आणि त्यांचं दुसरं एक नाव होतं, त्यांचं नाव होतं विष्णुगुप्ता. दुसरं नाव होतं एक विष्णुगुप्ता, त्यानंतर कौटिल्य आणि चाणक्य असं त्यांना म्हणे. चाणक्य हे त्यांचं टोपण नाव होतं. त्यानंतर आपण येऊया क्वेश्चन नंबर 16 कडे. करन्सी ऑफ रशिया. रशियाची करन्सी ऑलरेडी आपण अगोदरच डिस्कस केलं, ते आहे रुपेल. त्यानंतर क्वेश्चन नंबर 17. क्वेश्चन नंबर 17 कडे आपण येऊया. क्वेश्चन नंबर 17 डिस्कस करूया. विच ऑफ द फॉलोइंग इज द लार्जेस्ट कमिटी ऑफ द पार्लमेंट. पार्लमेंट मधली कोणती कमिटी लार्जेस्ट आहे? आता मित्र इथं काही लोकांनी ए ऑप्शन टिक केलेले, पण आता यांनी विचारली कशानुसार? तर जर मेंबर अनुसार जर विचारली जर असेल तर मग त्याचा आन्सर काय असणार आहे? द कमिटी ऑन इस्टिमेट हे आन्सर असणार आहे. कारण का? तर या कमिटीमध्ये 30 मेंबर आहेत. किती मेंबर आहेत मित्र? 30 मेंबर आहेत. या कमिटीमध्ये आहेत 30 मेंबर. आणि ही जी कमिटी हिच्यामध्ये आहेत 22 मेंबर. पण ही पहिली कमिटी स्थापन झालेली, ही आहे फर्स्ट जी पहिल्यांदा स्थापन झाली, त्यानंतर सेकंड आणि ही झालेली थर्ड. हिच्यामध्ये किती मेंबर आहेत सर? तर हिच्यामध्ये सुद्धा 22.
आणि या कमिटीमध्ये सुद्धा पब्लिक अकाउंटच्या कमिटीमध्ये सुद्धा 22च मेंबर, हिच्यामध्ये 30 मेंबर आहेत. मग आता सर ही कमिटी ऑन एस्टिमेट जे आहे तर हिचे सध्याचे असलेले चेअरमन कोण आहेत, तर या ठिकाणी गिरीश बापट हे यांचे सध्याचे चेअरमन आहेत, गिरीश बापट. त्यानंतर क्वेश्चन नंबर 18 बघा मित्र होता. क्वेश्चन नंबर 18, which part of the Indian Constitution deals with the fundamental rights? फंडामेंटल राईट्स हे कोणत्या पार्ट मध्ये देण्यात आलेले आहे, तर हे आहेत मित्रो पार्ट 3 मध्ये देण्यात आलेले, तिसऱ्या पार्ट मध्ये. हे सुद्धा आपल्याला इथं लक्षात ठेवावं लागणार आहे. त्यानंतर पार्ट 1 मध्ये काय आहे सर, द युनियन अँड इट्स द टेरिटरीज, हे आपल्याला तिथे देण्यात आलेले, राज्य आणि राज्यांचा संघ. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड पार्ट मध्ये काय आहे मित्रो, तर सिटिझनशिप आहे, नागरिकत्व. त्यानंतर विच इज द स्टेट फ्रूट ऑफ द तेलंगणा. आता तेलंगणाचं फ्रूट कोणतं आहे ते आपल्याला इथं विचारण्यात आलेलं आहे, तर ते आहे मित्रो मँगो. मँगो हे त्यांचं फ्रूट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20, विच इंडियन स्टेट बिकम द फर्स्ट स्टेट इन द इंडिया टू द गेट द कॅशलेस, गो टू कॅशलेस. आता हे जे आहे तर कॅशलेस म्हणून कोणतं स्टेट पहिलं झालेलं आहे, तर ते आहे मित्र हो गोवा. गोवा हे स्टेट आहे की जे पूर्णपणे कॅशलेस, म्हणजे त्या ठिकाणी ऑनलाईन वगैरे व्यवहार जास्तीत जास्त सुरू आहे, अशा पद्धतीने आहे. त्यानंतर नेक्स्ट 21 नंबरचा क्वेश्चन आपण इथं डिस्कस करतोय. इथं कॉलेजेस हा सुद्धा रिझनिंगचा क्वेश्चन आहे, पण आपण यामध्ये इथं लक्षात घेऊ शकतो की इथं नेमकं काय देण्यात आलेलं आहे ते, आणि याचं उत्तर काय आहे मित्रो, तर याचं उत्तर आहे ए. आता बघा ए आणि डी लगेच आहेत लागून, ए आणि डी लगेच आहे. त्यानंतर ओ आणि पी सुद्धा लगेच आहे. त्याच पद्धतीने इकडे ईच्या नंतर लगेच येणार आपल्याला बघायचं एफ, त्यानंतर डीच्या नंतर लगेच येणार बघायचं ई, त्यानंतर एल च्या मध्ये एक सोडलेला आहे, एल आणि एन च्या मध्ये कोण आहे, तर एम आहे. मग तसंच आपल्याला या पद्धतीने इथे सुद्धा एकचा गॅप द्यायचा आहे. मग एकचा गॅप जर तिथे जर दिला आपण तर तिथं कोण येईल, डब्ल्यू. त्यानुसार त्याचं उत्तर काय असणार आहे, आपल्याकडे सगळं चेक करण्याची गरज नाही, आपण तिथपर्यंत चेक केलं म्हणजे ओके, कारण डब्ल्यू इथं कुठेच नाहीये परत, मग डब्ल्यू नाही म्हणून काय आहे आपला आन्सर तेच आहे. त्यानंतर द व्हाईस प्रेसिडेंट इन द इलेक्टेड बाय, व्हाईस प्रेसिडेंट कोणाकडून, म्हणजे कोणते मेंबर त्यांना निवडून देतात, मेंबर ऑफ द बोथ द हाऊसेस ऑफ द पार्लमेंटरी, दोन्ही जे सभागृह आहेत राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही यांचे मेंबर त्यांना काय देतात, तर त्या ठिकाणी निवडून देतात. त्यानंतर विच कंट्री ओन द 2016चा डेव्हिस कप टेनिस हे टुर्नामेंट कोणत्या कंट्रीने जिंकलेलं आहे, तर त्याचं उत्तर काय आहे मित्रो, ए आहे, अर्जेंटिना. त्यानंतर लार्जेस्ट ग्लँड इन द ह्युमन बॉडी हे विचारण्यात आलेले, तर कोणती ग्रंथी ती मोठी आहे आपल्या शरीरामधील ते विचारण्यात आलेले, तर लिव्हर, यकृत आपलं मोठं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 25 बघा, विच डॅम इज बिल्ट अक्रॉस द रिव्हर महानदी. महानदीवरती कोणतं डॅम आहे मित्र, तर हिराकूड नावाचा डॅम आहे, कुठे, महानदीवरती, आणि हे हिराकूड नावाचं डॅम आहे त्या ठिकाणी. आता बघा भाकरा नांगल हे जे आहे तर हे आहे सतलज रिव्हर वरती, आणि हे कुठे तर हिमाचल प्रदेशमध्ये आहे, हिमाचल प्रदेशमध्ये. त्यानंतर नागार्जुन डॅम जे आहे तर हे आहे कृष्णा रिव्हर वरती, आणि हे येते आंध्र प्रदेशमध्ये. त्यानंतर सरदार सरोवर जे डॅम आहे हे आहे नर्मदा रिव्हर वरती, आणि ते आहे गुजरातमध्ये. अशा पद्धतीने हे काही क्वेश्चन्स मागचे होते मित्र, ते डिस्कस केलेले आहेत आपण डेली बेसिसवरती जे आहे, तर अशाच टाईपचे जे की एक्झामला येऊ शकतील अशा टाईपचे क्वेश्चन्स वगैरे आपण इथं डिस्कस करणार आहे, सगळे जे काही क्वेश्चन्स असतील ते. तर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका. आपलं जे यूट्यूब चॅनल आहे द्रोण एज्युकेशन याला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला इथे नवनवीन व्हिडिओ मिळणार आहेत. आणि जर समजा तुम्हाला काही अडीअडचण जर असेल तर तुम्ही 96 37 63 94 44 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. हा व्हॉट्सअप नंबर सुद्धा आहे. चला मित्रांनो थांबूया. थँक्यू.